मुंबईमध्ये विधानसभेच्या 17 जागा लढवण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा विचार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भायखळा, वरळी, शिवडी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्तीनगर, माहीम, धारावी, भांडूप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागाठणे, चांदिवली, कलिना या काही जागा लढवण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा विचार सुरू आहे। भाजप आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर सुद्धा विचार करायचा नाही असंही शिंदेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। विधानसभेच्या एकूण 100 जागा लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं केलेली आहे आणि यासाठी 100 विधानसभा निरीक्षक आणि प्रभारी देखील नेमण्यात आलेले आहेत। सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, सदस्य नोंदणीवर भर द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार हेमंत गोडसे आहेत। सर, काय सांगाल, आज एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपदेश केलेला आहे, आदेश दिलेला आहे, काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। कशा संदर्भात बैठक होती, काय निर्णय घेण्यात आले? येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्याची पूर्वतयारी या ठिकाणी अधिक मजबूत करावी या दृष्टीने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये मुख्यतः संघटनात्मक बांधणी, त्यानंतर राज्य सरकारने जी काही कामं या गेली 2 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसासाठी केलेली आहेत तिचा प्रचार प्रसार दारादारापर्यंत पोहोचवणं आणि त्यानंतर आपला या अगोदर लोकसभेला जो काही स्ट्राईक रेट 45% होता तर तो 90% वरती कसा जाईल आणि त्यासाठी आपल्या काही टार्गेटेड सीट्स ज्या आहेत तर त्याचं नियोजन करणं, त्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी ही बैठक करण्यात आली होती। त्यामध्ये संघटनात्मक बांधणीमध्ये ज्या ठिकाणी दुसरे चांगले जे पदाधिकारी आहेत त्यांना पद बदलण्याच्या दृष्टीने, रिक्त जागा भरण्याच्या दृष्टीने, त्यानंतर शासनाने जे काही कामं केली राज्य सरकारने, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यानंतर 7 HP जो कृषी पंप आहे तो त्याचं बिल माफ करण्याच्या दृष्टीने, त्यानंतर 3 सिलेंडर्सचा विषय असेल, युवकांना स्टायफंड असेल अप्रेंटिसशिपचा 8-10 हजार आणि 12 हजार, अशा जे काही सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून जे काही राज्य सरकारने जी काही कामं केली आणि हा पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीने आपण लोकांच्या घराघरापर्यंत या योजना जर पोहोचवल्या तर निश्चित येणाऱ्या विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला यश मिळेल। निरीक्षक देखील नोंदायचं काम आज केलेलं आहे। काही निरीक्षक, काही प्रभारी आज नेमणूक केलेली आहे। किती निरीक्षक आहेत आणि किती प्रभारी आहेत? आपल्या प्रत्येक विधानसभेला 1 निरीक्षक आणि 2 किंवा 3 विधानसभा मिळून 1 प्रभारी या दृष्टीने नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि मला असं वाटतं का मागे ज्या काही आम्ही 126 जागा लढलो होतो या टार्गेट करून आपण ज्या काही जो काही निर्णय महायुतीच्या नेत्यांमध्ये होईल त्यामध्ये जे काही सीट्स आम्हाला मिळतील त्याच्यामध्ये आम्हाला 90% स्ट्राईक रेट मिळावा या दृष्टीने या ठिकाणी बैठक करण्यात आली। ज्या बैठक किंवा ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकही जागांचा विचार करू नये असे आदेश किंवा अशा सूचना देण्यात आल्यात का? मला असं वाटतं का या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट असेल आणि अशा काही जागेंवरती देखील महायुतीच्या राज्य पातळीवरती एकत्रित महायुतीचे म्हणजे तिन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी तो निर्णय घेतील। काही जागा सोडाव्या लागतील किंवा एकत्रित मिळून काम करायची तयारी ठेवा असं देखील सांगितलं। महायुतीचा एकच उद्देश आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी 170 ते 180 जागा आपल्याला कमीत कमी कशा निवडून येतील या दृष्टीने तयारी केली जाणार आहे। शेवटचा प्रश्न, किती जागांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? 126 जागा गेल्यावेळी लढले होतात, आता जवळपास तेवढ्याच जागांचे निरीक्षक आहेत, किती जागांचं उद्दिष्ट आहे? आम्हाला जर 126 जागा जर दिल्या तर निश्चित 100 ते 110 जागा निवडून आणायचा आमचा उद्दिष्ट असेल। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। मुंबईतल्या नेमक्या कोणकोणत्या जागांवर शिवसेना शिंदे गटानं दावा केलेला आहे, आपण त्या जागा कोणत्या आहेत ते पाहूया। भायखळा, वरळी, शिवडी, या व्यतिरिक्त जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्तीनगर, माहीम, धारावी, भांडूप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागाठणे, चांदिवली आणि कलिना,
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.